आले की मित्राने कॉल केला संध्याकाळी, बोलतो की कपडे भर आणि जाऊया. आता आम्ही आलो सगळे 7 जण आहे आम्ही बघा, आणि कुठे जायचं आम्हाला माहितीच नाही. हा आम्ही चाललोय हा एक ब्लॉगर, ह्याला पण नाही माहित कुठे जायचं आहे. हा मी आता एक घेऊन जातोय तिकडे चाललोय, मजा मस्ती करायला कुठले आणि सुटले हा. आतापर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही कुठे झालो. आता कळालं ह्याच्या गावी आलो, ते पण संगमेश्वरला. आता बघूया पुढे काय बघायला भेटतंय. सकाळचे 6:30 झालेत आणि आलोय संगमेश्वरला. आता पुढे तर खूप मोठी प्लॅनिंग आहे. आता तो बोलला आहे तसा. आता बघूया कुठे कुठे जातोय. पाहता त्याच्या गावात फिरतोय सकाळ सकाळी 6:30 वाजता. आत्ताच पोहोचलोय त्याच्या गावात. गाव बघा त्याचं. एवढं सकाळी ते एवढं दुःख झालं की तुम्ही बघा, असं वाटतं की स्वर्गातच आलो आहे. बघा तुम्ही स्वर्ग. आजीने मस्त उसळ आणि भाकरी बनवली आहे. सकाळी काहीतरी 5:30 वाजता आम्ही इथे आलो, मित्राचं गाव. आणि तिथे आजी दिसत असेल, त्यांनी मस्त न्याहारी बनवलेली, ती खाल्ली. आणि आता आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. आता एस टीची वाट बघतोय. तिथून संगमेश्वरला जाणार आहे. संगमेश्वरवरून रत्नागिरी ते परत गणपतीपुळे, असा आमचा प्रवास राहणार आहे. तर पुढे बघत राहावा. दाखव ना, हात दाखव. मागे हो, मागे हो, मागे हो.
फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. आम्ही एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की आम्ही इथे येऊ. अचानक प्लॅन ठरलेला, पण तुम्ही बघू शकता गणपतीपुळे. तर हे फ्रेंड्स लोक पाण्यामध्ये खेळत आहेत, कॅच खेळत आहेत आणि ते खूप एन्जॉय करत आहेत आणि खूप भारी वाटतं आहे. म्हणजे लाटांमध्ये खेळणं, ते पाणी समुद्रामध्ये खेळत आहेत, ते मस्त मस्त वाटतंय.